मी जयंत सावंत सिविक इन्साईट या चॅनलवरून आपल्याशी व्यक्त होतो आहे. एक सोमवारी 4 तारखेला एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. 5 राज्यांचे निकाल लागले, पण लक्ष होतं फक्त पश्चिम बंगालवर. आज मोदींसारख्या व्यक्तीला आज ही बाई ऐकत नव्हती आणि गुंडाराज करून तिने 15 वर्ष त्या पश्चिम बंगालवर सत्ता भोगली. विचार करा, देशाची किती वाट लावली 15 वर्षात तिने. हा संपूर्ण देश तिला संपवायचा होता, दुसरं काही नाही. आणि म्हणूनच बांगलादेशच्या मुस्लिमांना बंगालमध्ये घेऊन आणि त्यांना सगळ्या देशात पसरवून मतदारांना धाकधपटशा करून, गोळ्या घालून, मारून, एन्काउंटर करून, इतर बऱ्याच गोष्टी, वाईट सगळ्या गोष्टी करून ती सत्तेला चिकटून राहिली. 3 वेळा ती स्वतः निवडून आली आणि बंगालचा अक्षरशः नरक करून टाकला. पश्चिम बंगालचा तिथली जनता जगत नव्हती. फक्त अत्यंत भीतीची आणि भयानक वातावरणात ती त्या बाईला शिव्या शाप देत आयुष्य कंटत होते. इतकं भयानक चित्र बंगालमध्ये होतं की आपण भारतात आहोत की कुठल्या आखाती देशात आहोत हे त्या लोकांना समजत नव्हतं. अशी परिस्थिती होती. धाकधपटशा आणि गुंडगिरी अशा तऱ्हेने ते राज्य तिने 15 वर्ष बकावलं. पण आज मी म्हणतो, आज जेवढे मोदीचे विरोधक आहेत त्यांनी आज ह्या मोदींचे पाय धरायला पाहिजे. कारण देशाला त्यांनी अक्षरशः देशाला वाचवलं. का तर हे पश्चिम बंगालमधून जे घुसखोर येत होते ते सगळ्या देशात पसरत होते आणि देशात मग दहशतवाद, गुंडगिरी, मारामारी, काळेधंदे, ड्रग्ज, बलात्कार हे सगळे घटना इथे देशात घडत होत्या. तिकडून त्यांचा मार्ग होता तिकडे बांगलादेश, तिथून सगळ्या देशात, बांगलादेशहून बंगालमध्ये, बंगालमधून सगळ्या देशात. हे म्हणजे याच्यावरती ममता बॅनर्जी निवडून येत होती. आता नाव घ्यायला काही हरकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण हिंदू धर्माविरुद्ध जाऊन त्यांनी काय मिळवलं? हा एक श्रेष्ठ धर्म आहे आणि त्या धर्मावरच तुम्ही जर आघात करायला लागला आणि देशविघातक कृत्य करायला लागला तर तुमची प्रतिमा देशद्रोही म्हणूनच ठरली ना. देशद्रोही होता तुम्ही, दुसरं काही नाही. देशच तुम्हाला संपवायचा होता. पण अशात आज मात्र मोदींनी निकराचे अखेरचे शेवटचे प्रयत्न केले होते. अगदी काही झालं तरी ह्यावेळी बंगाल हातचं जाऊ द्यायचं नाही. देश वाचवायचा तर बंगाल हातात आलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि खरोखर सांगतो, मस्त व्यवस्थित निकाल लागले, व्यवस्थित. अगदी आज मिलिटरी घातली म्हणून हे शक्य झालं. बंगालच्या पोलीस संरक्षणावर किंवा पोलीस खात्यावर अवलंबून राहून होणार नव्हतं, कारण ते सगळे त्या बाईचेच होते, सगळे भ्रष्ट होते. पण ह्यानं आपल्या देशाची मिलिटरी तिथे पाठवली मोदींनी आणि ती मिलिटरी पाठवून प्रत्येक नागरिकाच्या मनात जी काही भीती होती गुंडाराजची ती घालवली आणि म्हणून ते बाहेर पडले. तुम्हाला सांगतो, 92% मतदान कधी स्थानिक लेवलला झाले का? आजपर्यंतच्या इतिहासात 92% मतदान हे विधानसभेसाठी कुठेही झालेलं नाही. तर मोदीचा करिश्मा काय? त्यानं किती लोकांना स्वतः मिलिटरीच्या साहाय्यानं बूथवर पोचवलं. तेव्हा ते बाहेर आले आणि स्वतः बूथवर जाऊन
त्यांचे मतं घेऊन अमुक सगळे प्रयत्न केले. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज मोदी अक्षरशः सगळ्यांना पूज्य आहे. आज भारताला पूज्य आहे. भारतात जे जे कोण विरोधक असतील मोदीचे, त्यांनी एवढंच ऐकावं, आता तरी शहाणपणा करावा. मोदी आहे म्हणून भारत आहे, आणि मोदी आहे म्हणून हिंदू धर्म आहे, हिंदू राष्ट्र आहे. जगाच्या पाठीवर हे एकच हिंदू राष्ट्र आहे, भारत. ते सुद्धा जर संपवायचं असतं तर मोदी ते होऊ देणार नाही. ह्या ज्या विघातक शक्ती आहेत, देश विघातक शक्ती, त्या पक्षांचं सगळ्या नाव घेत नाही मी, पण ते पक्ष त्या शक्ती शेवटी आज संपल्यात. मोदीनं सगळ्यांना हात टेकायला लावले, सगळे संपलेले आहेत आता. आणि मोदी एक हाती आज सत्ता घेऊन आज देशाचा आणखी भरभराट करणार. आज मोदीच्या काळात देश जगात वरच्या स्थानावर आहे. पूर्वी देशाला, भारताला किंमत नव्हती, मोदींमुळे आले. हरकत नाही, आज मोदीने हे करून दाखवलं. म्हणून आज आपण सर्वांनी मोदींचं अभिनंदन करायला पाहिजे की एक सर्वात महत्त्वाचा बंगालसारखा भाग आज भारतीय जनता पक्षाच्या हातात आला, अखत्यारीत आला. आणि आज मोदीने एवढंच करावं, सामान्य माणसं, माझा सल्ला म्हणजे एवढंच आहे की त्यांनी योगी आदित्यनाथला त्या ठिकाणी उत्तर प्रदेशला त्यांनी पाठवलं, योग्य केलं. गरज होती त्यावेळी उत्तर प्रदेशला अशा माणसाची गरज होती, तरच तो प्रदेश सगळं तिथलं गुंडाराज कमी होणार होतं. आणि ते त्यांनी मोदीने करून दाखवलं, योगीनाथने कमी करून दाखवलं. आता योगीनाथने बंगालमध्ये जाऊन इथला जो भ्रष्टाचार आहे, गंडाराज आहे, दंगल आहे, घुमेंड आहे, गुंडगिरी आहे, पोलीस खातंसुद्धा बरबटलेलं आहे बंगालचं पूर्ण, ते सगळं साफ करून पुन्हा बंगालला एक चांगला दर्जा मिळवून द्यावा भारतात. नमस्कार. आता एवढं बोलून मी 2 शब्द पुरे करतो.